घर हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्येकाला आपलं घर वेगळं आणि क्रिएटिव्ह पद्धतीने सजवायला आवडतं. म्हणूनच मी आपल्या व्हिडिओजमधनं तुम्हाला होम स्टायलिंग, होम डेकोर म्हणजेच घर सजवण्याच्या काही आयडियाज आणि टिप्स देत असते. तसंच मी तुम्हाला काही अशी ठिकाणं दाखवत असते, की जिथे अशा होम डेकोरच्या वस्तू मिळतील. जेणेकरून तुम्हाला तुमचं घर सजवायला मदत होईल. नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील एक कला प्रकार बघणार आहोत, ते म्हणजे लिप्पन आर्ट. लिप्पन आर्ट हा कच्छ, गुजरात इथला एक कला प्रकार आहे. या गावातले लोक घर सजवण्यासाठी घराच्या ज्या भिंती आहेत त्याला माती, काचा, आरसे असं लावून घराच्या भिंती रंगवतात, सजवतात. तर याच प्रकाराला म्हणतात लिप्पन आर्ट. आता लिप्पन आर्ट करण्याच्या 3-4 वेगवेगळ्या पद्धती आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 पद्धती यातल्या सांगणार आहे. चला मग व्हिडिओ पटकन सुरू करूया. नेमप्लेटचा बेस म्हणून मी इथे एक प्लायवूडचा असा पीस घेतलेला आहे. इथे तुम्ही जाड कार्डबोर्ड किंवा कॅनव्हास बोर्ड किंवा MDF बोर्ड सुद्धा वापरू शकता. साधारण जाडी त्याची 3 ते 4 mm पाहिजे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे असा हा मोल्डेड क्ले. त्यानंतर असे वेगवेगळ्या आकाराचे, साईजचे असे छोटे छोटे आरसे, फेविकॉल आणि ॲक्रेलिक कलर्स. छोटे छोटे आरसे, मोल्डेड क्ले हे सर्व तुम्हाला जवळच्या क्राफ्ट शॉपमध्ये इझिली मिळेल. चला आता साहित्य रेडी आहे, आपण काम चालू करूया. स्टेप नंबर 1. आता नेमप्लेट बनवण्यासाठी आपण जो प्लायवूड वापरतोय त्याच्यावरती आपण मार्किंग करून घेऊया. मी इथे 3 सेंटीमीटर आणि 2 सेंटीमीटर असं अंतर ठेवून कडेला बॉर्डर्स काढून घेतल्या. आता ही जी मधली जागा आहे तिथे आपण बरोबर मधोमध आपलं नाव किंवा आडनावसाठी ही जागा ठेवलेली आहे. तर आता मार्किंग करून झालोय. आता आपण पाहूयात स्टेप नंबर 2. आता नेमप्लेटला आपण 3D बॉर्डर करणार आहोत. तर त्यासाठी आपण हा जो मोल्डेड क्ले आहे तो वापरणार आहोत. यामध्ये हे असे 2 प्रकार असतात. तर हे दोन्ही प्रकार आपल्याला समप्रमाणात बाहेर काढायचेत आणि ते एकत्र छान मिक्स करून घ्यायचेत. त्याचा असा व्हाईट गोळा तयार होतो. हा क्ले मिक्स करताना हाताला चिकटतो, तो चिटकू नये म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारची टाल्कम पावडर यूज करू शकता. आता हा आपला असा मस्त गोळा तयार झालेला आहे क्लेचा. तुम्हाला ज्या थिकनेसची बॉर्डर हवी आहे तसा हा हळूहळू वळायचा. आता प्लायवूडला फेविकॉल बॉर्डरला लावून घ्यायचा आणि त्यावरती ही जी क्लेची बनवलेली बॉर्डर आहे ती हळूहळू चिटकवून घ्यायची. अशाच प्रकारे एक एक करून आपण या बॉर्डर चिटकून घ्यायच्या. इथे काळजी घ्यायची की ज्या कॉर्नर्स आहेत ते अगदी शार्प कट करायचे, म्हणजे नेमप्लेटचं जे फिनिशिंग आहे ना ते खूप छान येतं. आता नेमप्लेटच्या बॉर्डर्स करून झाल्या. आता त्यामध्ये अजून थोडे 3D एलिमेंट ॲड करूया, जशी की फुलं. तर हे फुलं ॲड करण्यासाठी मी इथं असे छोटे क्लेचे असे गोळे तयार केले आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या पाकळ्या बनवल्या आणि या छोट्या छोट्या पाकळ्या अशा मी फुलांच्या आकारामध्ये आतल्या बॉर्डरच्या मध्ये लावून घेतल्या. आता सर्वात महत्त्वाचं राहिलं ते म्हणजे नेमप्लेटवरती जे आपल्याला नाव बनवायचे ते. तर ते बनवण्यासाठी मी खूप सोपी आयडिया तुमच्याशी इथे शेअर केली आहे. तुम्हाला जे नाव नेमप्लेटवरती हवं आहे त्याची एक प्रिंटआउट काढून घ्या आणि त्यावरती जो क्ले आहे त्याने एक एक लेटर बनवा. ही पद्धत खूप सोपी आहे. याने तुमचं लेटरही खूप फिनिशिंग त्याचं छान येतं. सो अशा प्रकारे आपले मधले लेटर्सही बनवून झाले. आता हे सर्व क्लेचं काम आपण साधारण 1 तास तरी बाजूला सुकण्यासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण पुढची स्टेप बघूया. स्टेप नंबर 3. आता ही स्टेप आहे, यामध्ये आपण कलरिंग करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी ॲक्रेलिक कलर्स यूज केलेले आहेत. सर्वात आधी नेमप्लेटला व्हाईट ॲक्रेलिक कलरने संपूर्ण कलर देऊन घेणार आहे. हा व्हाईट रंग सुकल्यानंतर त्याच्यावरती मी इथे इंडियन रेड हा ॲक्रेलिक कलर यूज केलेला आहे. इथे तुम्ही तुमचा कोणताही फेवरेट कलर यूज करू शकता.
पण शक्यतो डार्क कलर यूज करा, म्हणजे त्याच्यावरती लावणारे जे आरसे आहेत ते उठून दिसतील. आता कलरिंग करून झालेलं आहे. आता पाहूयात पुढची माझी आवडती स्टेप. स्टेप नंबर 4. या स्टेपमध्ये आपल्याला जे वेगवेगळ्या आकाराचे जे आरसे आहेत छोटे छोटे, ते आपल्याला डिझाईनमध्ये चिटकवून घ्यायचे आहेत. तर हे चिटकवण्यासाठी इथे आपण फेविकॉल ग्लू यूज करतोय. अशा प्रकारे मी आधी नेमप्लेटची बाहेरची जी बॉर्डर आहे तिथे हे स्क्वेअर आकाराचे छोटे छोटे आरसे लावून घेतले. त्यानंतर आतल्या बॉर्डरला दुसऱ्या डिझाईनचे आरसे लावून घेतले. मला ही आरसे चिटकवण्याची प्रोसेसच खूप सॅटिस्फाईंग वाटते. तुम्हाला जर मन शांत करण्यासाठी काहीतरी करावंसं वाटत असेल ना, तर तुम्ही हा लिपन आर्टचा प्रकार नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप छान वाटेल. स्टेप नंबर 5. आता सगळे आरसे चिटकून झाल्यानंतर जे आपण 3D एलिमेंट्स ॲड केलेले आहेत, जसं की बॉर्डर आणि फुलं, यांना आपण थोडं हायलाईट करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने. तर यासाठी मी इथे गोल्डन ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे आणि इथे ब्रश न यूज करता हा कलर आपण बोटाच्या साह्याने लावणार आहोत. तर मी बोटावरती असा थोडासा हा गोल्डन कलर घेतलेला आहे आणि जे आपण क्लेने केलेलं बॉर्डर्स आहेत त्याच्यावरती असे थोडा थोडा हा कलर लावायचा आहे. तसंच आपण फुलांनाही लावून घेतला आणि आपले हे जे बॉर्डर्स आहेत त्या हायलाईट झालेल्या आहेत. तसंच आपण नेमप्लेटवरती जे नाव लावणार आहोत त्याला सुद्धा मी व्हाईट ॲक्रेलिक कलरने पेंट केलं आणि नेमप्लेटच्या मध्ये फेविकॉलच्या साह्याने चिटकवून घेतलं. आता पाहूयात स्टेप नंबर 6. सर्वात इम्पॉर्टंट. आता ही नेमप्लेट आपल्याला भिंतीवर अडकवण्यासाठी मागे असे हुक्स आपण लावणार आहोत. हे हुक्स तुम्हाला जवळच्या हार्डवेअर शॉपमध्ये सहज मिळतील आणि अशा प्रकारे आपली एक सुंदरशी नेमप्लेट रेडी झाली. तुम्हाला ही नेमप्लेट कशी वाटली हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आता पाहूयात लिपन आर्टचा दुसरा प्रकार. त्यासाठी बेस म्हणून मी इथे एक राऊंड MDF बोर्ड घेतलेला आहे आणि याचा सेंटर मी अशा प्रकारे पेपरचा कटआउट यूज करून मार्क केलेला आहे. तर या राऊंड बोर्डवरती आपण मंडाला आर्ट सारखी डिझाईन बनवणार आहोत. त्यासाठी जे जे आरसे मी इथे यूज करतेय त्याचे अंदाजाने मी इथे कर्कटकच्या साह्याने असे राऊंड्स काढून घेतले. आता प्रत्येक राऊंडच्या मध्ये मी वेगवेगळ्या आकारांचे हे आरसे असे चिटकवले की त्याने एक डिझाईन तयार होईल. तुम्हाला आवडेल तशी डिझाईन तुम्ही यामध्ये बनवू शकता. मला तर ना एक एक करून हे असे आरसे लावायला खूपच मजा येते. तुम्हाला सुद्धा हे नक्की आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओच्या खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका. कारण हीच गोष्ट मला मोटिवेट करते की मी अजून नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन यावे. त्यामुळे व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा. मी तुमच्या सर्व कमेंट्स वाचते आणि त्यांना जास्तीत जास्त रिप्लाय करण्याचा नेहमी प्रयत्न करते. ह्या कमेंट्स वाचून खरंच खूप छान वाटतं. सो थँक्यू सो मच. आणि अशाच गप्पा मारता मारता आपले सर्व आरसे असे लावून झालेले आहेत. आणि आता पाहूयात नेक्स्ट स्टेप. स्टेप नंबर 2. आता यामध्ये आपण एक पेस्ट बनवणार आहोत. आता ही पेस्ट करण्यासाठी बरेच जण ही मार्बल पावडर सुद्धा वापरतात किंवा व्हाईट सिमेंट. मार्बल पावडर ही थोडी महाग जाते आणि व्हाईट सिमेंट खूप स्वस्त असतं, म्हणजे तुम्हाला 30 रुपयाला 1 किलो येतं. तर इथे आपण व्हाईट सिमेंटच यूज करणार आहोत. आता एका बाउलमध्ये साधारण 5 चमचे व्हाईट सिमेंट, त्यामध्ये 2 चमचे फेविकॉल MR, त्यामध्ये तुमच्या आवडीचा कोणताही ॲक्रेलिक कलर आणि थोडंसं पाणी, हे सर्व मिक्सचर एकत्र करून असं इडलीसाठी जसं बॅटर असतं ना तशा कन्सिस्टन्सी ठेवून हे पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. आता ही तयार झालेली पेस्ट आहे ती अशा प्रकारे हळुवारप्रमाणे आरशांच्या मधल्या गॅप्समध्ये आपल्याला भरायची आहे. ही स्टेप जर तुम्ही हाताने करणार असाल तर खूप काळजी घ्या, कारण हे आरसे हाताला कापले जातात. त्यामुळे ही स्टेप करताना काळजी घ्या. अशा प्रकारे पूर्ण डिझाईनला ही पेस्ट लावून घ्यायची. साधारण 15 मिनटं थोडंसं सुकून द्यायचं, म्हणजे वरची लेअर थोडीशी सुकली जाते. आणि त्यानंतर एखाद्या थोड्याशा ओलसर कपड्याने किंवा स्पंजने जो आरशांवरती लागलेलं व्हाईट सिमेंट आहे, जी पेस्ट आहे, ती हळूवार पुसून काढण्याचा प्रयत्न करायचा. आरशावरची जी पेस्ट असते ती आरामात निघते. तर फक्त ही प्रोसेस करताना हळूहळू करा, म्हणजे संपूर्ण पेस्ट निघणार नाही.
आता याच्याही मागे नेमप्लेटला जसे आपण हुक्स लावले तसेच लावायचे आणि आपलं एक सुंदरसं ट्रेंडिंग वॉल डेकोर पीस रेडी आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल आणि अशाच प्रकारे तुम्हाला अजून कोणते इंडियन आर्ट फॉर्म पाहायला आवडतील किंवा शिकायला आवडतील हे सुद्धा मला खाली कमेंट करून सांगा. मी तसे व्हिडिओज घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरतीही फॉलो करू शकता. तर असेच भेटत राहू आपण नवीन नवीन कमाल व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय.